नमस्कार मित्रांनो, मी अक्षय. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, मी आज चाललो आहे आमच्या रानामध्ये. मित्रांनो, रान हा आपला जंगल हा आपला आवडता विषय आहे आणि जेव्हा जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हा मी जंगलात फिरत जातो. तर आज पण चाललो आहे. मे महिना संपला आहे, पाऊस पडायला सुरू झाले, सर्व हिरवं झाले तुम्हाला बघायला मिळेल. आणि आता रानामध्ये भाज्या रुजायला सुरू झालेली आहे. रानामध्ये खूप प्रकारच्या भाज्या मिळतात. तर तुम्हाला आता जसं मिळतं तसं तुम्हाला आम्ही दाखवणार आहे आणि ते तुम्हाला सर्व आवडेल, कारण तुम्हालाही कोकण आवडतं. कोकणात राहणाऱ्या लोकांचं खूपच आवडतं आणि मुंबईत राहणाऱ्यांना तर कधी येतं कोकणात येतो असं वाटत असतं. तर मित्रांनो, माझ्यासोबत रानामध्ये चाललेत ते. माझ्यासमोर चालतात मिलिंद. तुम्हाला त्यांच्या टी शर्टवरतीच नाव आहे वाचायला मिळेल, मिलिंद. मिलिंद. तर त्याच्या पुढे चालले किरण आणि सगळ्यात पहिले आहे आरोही. रानामध्ये आलो आणि करवंद नाही खाल्ली असं होईल का? रानामध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच आम्ही करवंद खायला सुरुवात केली आहे. करवंद खूप गोड आहेत असं हे लोक म्हणतात. मी पण खाऊन बघतो. खरंच करवंद हे खूप गोड आणि खूप छान एक फळ असतं आणि ती कोकणामध्ये खूप असं पाहायला मिळतं. थोडीशी करवंद आम्ही खाल्ली आणि आम्ही परत चाललो आहे आता पुढे. बरंच लांब जायचं आहे. तुम्हाला आता बघायला मिळेल आम्ही कुठे लांब लांब कुठे कुठे जाणार आहेत ते. मित्रांनो, जंगलातल्या ह्या पायवाटा आता खूप भरल्या आहेत, कारण त्याचा यूज आता कमी वापरत असतात. काही वर्षापूर्वी ही वाट खूप स्वच्छ साफ वगैरे असायची. कायम या वाटेने जाणं येणं लोकांचं असायचं रानामध्ये वगैरे. पण आता फार कमी लोक जंगलामध्ये फिरतात, त्याच्यामुळे ही वाट आता जवळपास बंदच होत आलेली आहे. कोणीतरी माझ्यासारखं असं रानामध्ये फिरायला वगैरे येणार असतं, त्याच्यामुळे थोडीफार ही वाट शिल्लक राहिली आहे. मित्रांनो, इथे एक आंब्याचं झाड आहे, मोठं आहे रस्त्यामध्ये. खूप विस्तीर्ण असं आहे आणि त्याच्यावरती खूप सारे आंबे पण आहेत. त्याचबरोबर त्या आंब्याचे पिकलेले आंबे पण खूप सारे खाली पडले आहेत. ते पण तुम्हाला इथे बघायला मिळतील. चला तर मग मित्रांनो, आता आपण पुढे निघूया. मित्रांनो, जंगलातली जी रानातली जी पायवाट आहे ना, त्या पायवाटेने प्रवास करणं एवढं आनंददायी असतं, खूप छान असतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं असतात आणि छोटीशी वाट असते, त्यातून आपण निघून पुढे जायचं असतं. तो आनंदच मित्रांनो वेगळा असतो आणि मी हे कधी ना कधी जंगलामध्ये येतो, फिरतो, त्याच्यामुळे मला त्याची खूप आवड आहे. त्यातून जो आनंद मिळतो ना मित्रांनो, तो खूप वेगळा असतो. आरोही पुढे वाट साफ करत करत चालली आहे, तिला जमेल तसं. रस्त्यावरती करवंदाची पण खूप सारी काटे, करवंदाची झाडं आली आहेत आणि इतर पण झाडं रस्त्यावरती खूप आले. ते साफ करत आम्ही चाललो आहे. दिलेत ते आम्ही. तर मित्रांनो, तुम्ही बघताय आम्ही घरी चाललोय. रस्ता पण नाही आहे, रस्ता करत करत जावं लागतंय. पण थोडं वरती चालल्यानंतर एक माळ येईल तुमच्यासाठी. चालू आहे. या ठिकाणी बघा, इथे मुतार आहे, मोठी मोठी जंगलातली जुनी झाडं. कसली काय आता येईल. तर आता आम्ही जी अडगळीची वाट होती, अडचण होती, ज्या वाटेवरती बरीचशी लांब होती ती चालून आम्ही आता वरती आलो आहे. थोडासा माळ आहे इथे, त्या माळावरती आलो आहे. या ठिकाणी चाळणीच्या आकूर म्हणून ते आकूर असतात, तुम्हाला माहीत असतील, तुम्ही बघितलं असाल, तरी पण मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. ते या ठिकाणी मिळतात, त्यात आम्ही इथे काढणार आहेत. काढल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो.
इकडे 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 परफेक्ट. मित्रांनो मी चालतोय तर चालताना आवाज येतोय बघा, कर 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 कर. तर तो आवाज कसला माहिती आहे, गवत जे असतं ना उन्हातून वणवा लागून जळतं, त्यानंतर त्याचे जे छोटे छोटे बुंदे राहतात ना त्याच्यावरती पाय दिल्यानंतर असा आवाज येतो. आणि ते ऐकायला इतकं छान वाटतं ना, खूप मस्त वाटतं. तुम्ही पण अशा गवतावरती चालल्यात का कधी, मला कमेंट करून सांगा. तर किरणने इकडे आकूर काढायला सुरुवात केली आहे. जोरजोराने ओढते. पाऊस लवकर पडल्यामुळे काय होतं, ते लवकर रुजतात आणि ते जरा झाडावरती उंच जातात, मग ते असे ओढून काढावे लागतात. किरणने काढलं आहे आकूर, तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, हा अशा प्रकारे असतो. तुम्हाला हे नक्कीच माहीत असणार, तुम्ही कोकणातले असले तर. कदाचित तुमच्याकडे याचं नाव वेगळं असेल, आणि जर का वेगळं असेल तर मला कमेंट करून सांगा. चला अजून कुठे आकूर मिळतात का आपण शोधूया. आकूर शोधता शोधता मित्रांनो मला लहानपणीची आठवण आली. ते म्हणजे करवंदीचं जे कोवळा ढिरी जी आलेली असते, कोवळा जो भाग असतो नवीन उगवलेला, तो आम्ही लहानपणी काढायचो आणि तो सोलायचो. त्याच्यावरची साल काढायची, त्याची पानं काढायची, काठी असतील ते काढून टाकायचे, आणि जो आतमधला गर असतो ना तो खायचा. तो खूप गोड असतो. मी तुम्हाला आता ते काढून खाऊन दाखवणार आहे. तर हेच ते करवंदाचा आकूर आहे मित्रांनो. कोवळा जे पुढं शेंड्या येतो ना त्याच्यावरचं साल काढायचं असतं. आम्ही लहानपणी खूप खायचो हे. तर तुम्हाला इथे येता येता मिळालं आहे. तर हे असं सोलायचं, आणि याच्या आतमध्ये जे साड असतं ना ते कोवळ्याचंच खूप चांगलं गोड असतं. आणि ते आता इथे आपण असं काढलं, हे खूप कोवळं असतं, हे वाटतंय असं, आणि खूप गोड असतं, आणि हे असं खायला खूप चांगलं असतं. असो, तर आरोहीने इकडे खूप आकूर काढलेत. आरोहीला खूप मिळतात आणि तिने खूप गोळा पण केलेत पिशवीमध्ये. मला पण इथे एक मिळालं आहे बघा. बरेचसे आहे तिकडे, व्यवस्थित जर बारकाईने बघितलं तर खूप सारे इथे आकूर आपल्याला मिळतील. या ठिकाणी आरोही आकूर काढते. त्या एकाच ठिकाणी खूप सारे आहेत आणि तिला ते खूप सारे त्या ठिकाणी मिळत आहेत. त्याचबरोबर किरण आहे ते खालच्या साईडला आहे. या ठिकाणी किरण आहे, तिलाही पण त्या ठिकाणी खूप सारे मिळत आहेत. तीही त्या ठिकाणी शोधते. हा बघा, ह्या ठिकाणी पण एक मला मिळाला आहे. मस्त एकदम कोवळा मजबूत जाडवाला. बाटली दिला हो. कुठं गेला गो, खाली यायला सांग. शेंबीचं झाड आहे ते कसं नाही असू दे, आम्हाला आकूर हवायला आईला लागलं. त्याला काठी जवळ असतात. मग काठी कशी बघ. किरण इथे काटे झाडावरचे पण आकूर सोडत नाही आहे. अगदी एकूण एक आकूर शोधून शोधून काढते. हे माहिती, वातावरण खूप मस्त झालं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कुंभ्याचं झाड आहे. त्याची पानं बघा, तुम्हाला इथे बघायला मिळतील, लाल झाली आहेत. लाल आणि पोपटी खूप छान वाटतात, मिक्स कलर. बघायला खूप छान वाटते ते.
मित्रांनो, आकूर आम्ही या ठिकाणी खूपच काढलेत, खूप आम्हाला मिळालेत, खूप छान झाड वगैरे छान मिळाले, आकूर बरेचसे मिळाले, खूप काढले. तर आता मी वर माळावरती चाललो आहे. माळावरती या ठिकाणी एक झोपडी पण आहे, ज्या ठिकाणी पावसातून गुरं राखणारे जे लोक असतात ते त्या ठिकाणी हातात झोपतात वगैरे, किंवा जेवण वगैरे पार्टी या ठिकाणी खूप सारं त्या झोपडी ते होतं, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर हा जो माळ आहे, या माळावरती आम्ही क्रिकेट खेळतो, जेव्हा गुराकडे वगैरे यायचो लहानपणी त्यावेळेला, किंवा आता आपण कधी येतो या रानामध्ये त्यावेळेला या ठिकाणी आम्ही क्रिकेटचा आनंद नक्की घेतो. या माळावरती हवा पण खूप छान असते. त्याचबरोबर पावसातून खूप जोरदार पाऊस असतो. या ठिकाणचं वातावरण अचानक बदलतं, कधी पाऊस जोरात झाला तर जोरात वारा वगैरे असतो. खूप छान आहे ही जागा, अशी मजा येते त्या ठिकाणी खेळायला वगैरे. तुम्हाला इथे बघायला मिळेल, वातावरण पण खूप छान आहे. समोर आपला नावा डोंगर दिसतोय. आम्ही बरंचसं वरती आलो आहे, उंचावरती आलो आहे. हवा पण खूप छान चालली आहे. या इथून मित्रांनो, नावा डोंगर जो आहे, सह्याद्री पर्वतरांगेमधला जो नावा डोंगर आहे, आमच्या गावामध्ये येतो. तो या इथून खूप छान दिसतोय, सुंदर दिसतोय. त्याचबरोबर पाऊस पडायला सुरुवात झाल्यामुळे त्याने आता हिरवा शालू पांघरायला सुरुवात केली आहे. या इकडे खाली किरण आणि आरोहीचे काय अजून आकूर काढून झाले नाहीत, हे तुम्हाला बघायला मिळतं. ती उडी मारून मारून त्या झाडावरचे आकूर काढते. मी तुम्हाला झूम करून दाखवतो आहे, बरेचसे त्याने आकूर काढलेले आहेत. त्याचबरोबर आरोही पण त्याच्या खाली आहे, ते तुम्हाला बघायला मिळेल. थोडंसं मी झूम करून दाखवतो आहे. तीही आकूर काढण्यामध्ये इतकी व्यस्त झाली आहे की त्यांना मी वरती बोलवते, पण ते काय वरती येत नाहीत. या इकडे समोर आपला नावा डोंगर, जो आता हिरवा व्हायला सुरुवात झाली आहे. जो आधी मे महिन्यापर्यंत काळा होता, आता तो हिरवा व्हायला सुरुवात झाली आहे आणि खूप छान दिसतोय तो इथून, मस्तच एकदम. नाव्या डोंगराच्या बाजून सह्याद्रीची जी पर्वतरांग आहे, तीही या ठिकाणातून खूप छान दिसते. या ठिकाणी कुरंग गाव आहे. त्याचबरोबर त्याच्या थोडंसं वरच्या साईडला या झाडाच्या पाठीमागे मी तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी झरिये गाव आहे. तिन्ही गावं जी आपली आहेत ती सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेली आहेत. एकदम खूप छान वातावरण या ठिकाणावरून तुम्हाला बघायला मिळतं आहे. समोर जी मी तुम्हाला बोललो ती झोपडी आहे, आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, मी तुम्हाला इथे गवतामध्ये उगवलेली कुर्टी दाखवतो आहे. पूर्ण माळावरती ती कुर्टी उगवली आहेत, सफेद कलरमध्ये अंतरावरती खूप छान दिसत आहेत. ही कुर्टी कसली आहेत ती मला माहीत नाही, यांचं नाव काय ते पण मला माहीत नाही, पण ते खूप छान वाटली म्हणून मी तुम्हाला दाखवली मित्रांनो. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं ना झोपडी, त्या ठिकाणी आता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे. समोरच आपली ती झोपडी आहे. या ठिकाणी आम्ही भरपूर पार्टी वगैरे खूप धमाल वगैरे करतो, लहानपणापासूनच करतो आहे. गुरं जे राखतात रानामध्ये, पाऊस खूप असतो त्याच्यामुळे गुरं जे राखतात रानामध्ये, ते पाऊस ज्यावेळेला असतो त्यावेळेला इथे आराम करतात, बसतात, किंवा विस्तव पेटवून इथे शेक पण थंडीतून घ्यायला खूप छान अशी त्यांनी झोपडी इथे बनवलेली आहे. कसं आहे झोपडी, मस्त आहे ना? नंतर करतील ना परत. हां, ते चूल वगैरे सगळं असते बघ. बसायला माच्या आहे मस्त घेऊन. कोण कोण आहे याच्यामध्ये? सगळे असतात वाढले लोक. इकडे बैल सोडल्यावर इथं बसायचं. वारा पण चांगला आहे. झाडा की मारत नसेल ना? बांधतात ना. एक 15 ते 20 मिनटं आम्ही झोपडीमध्ये आराम केला, कारण आम्ही एक अर्धा पाऊण तास चालू होतो, वरती चढत आलो होतो. अजून एक तास दीड तास चालायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फळं बघायला मिळतील बघा, कुंब्याची फळं आहेत. लहानपणी आम्ही हे रस्त्याने पायाने उडत उडत न्यायचो फळ. एक रानटी फळ आहे, इथे खाली पण पडलं आहे, तुम्हाला दाखवतो. गोल गोल फिरवत आम्ही शाळेमध्ये जाताना पायाने एक मजा म्हणून उडत उडत घेऊन जायचो. चला तर मग आता आपण पुढे आपल्याला तिकडे जायचं आहे, अजून वरती चढायचं आहे, तिकडे आपण जाऊया. तिकडे पण बऱ्याच प्रकारची अजून भाजी मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला एक झाड बघायला मिळेल, याला आम्ही आमठी म्हणतो. याची पानं आंबट असतात, रातांब्याच्या पानांसारखी आंबट लागतात. लहानपणी आम्ही हे खूप खायचो. तसंच ही पानं नुकत्याच जन्मलेल्या गाईच्या वासराला पण खायला देतात. तर आता आम्ही पुढे चाललो आहे. इथे पण एक पायवाट लागली आहे बघा, खूप छान आहे.
मित्रांनो आता मी आणखीन थोडं उंचावर आलो आहे. झोपडी होती तो माळ वेगळा होता, तो खाली होता. त्याच्या वरच्या माळावरती मी आता आलो आहे आणि इथून पण खूप छान व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल. माझ्या उजव्या बाजूला रिंगणे गाव आहे आणि रिंगणे गावातला धूर तुम्हाला मी दाखवतो आहे. इथून खूप लांब आहे, थोडंफार दिसलं ते तुम्हाला मी दाखवलं. आता मी समोर चाललो आहे. समोर पालटोक आहे, ते पण इथून तुम्हाला बघायला मिळेल आणि खूप छान दिसते. वातावरण खूप छान झालं आहे. आज थोडं ऊन पण आहे, त्याच्यामुळे आजचं वातावरण खूप मस्त आहे. बारीक बारीक गवत रुजले तुम्हाला इथे खाली बघायला मिळेल आणि तो मगाचा आवाज खूप छान वाटतो आहे. तो चालताना त्याच्यावरती पाय दिल्यानंतर खूपच एक वेगळा आवाज कुर खूप छान वाटते, मस्त वाटते. सर्वत्र हिरवागार झालं आहे, गवत रुजलं आहे, खूप छान वाटते. आम्ही लहानपणी इकडे गुरं घेऊन यायचो चरवायला, खूप मजा यायची. तेव्हा आम्ही या ठिकाणी खेळायचो. हे जो समोर दिसतं ना, या ठिकाणी आम्ही ते चोपणं घेऊन खेळायचो आम्ही इथे आणि इथून खाली सरकत जायचं. त्या ठिकाणी खूप मजा यायची हे सगळं करायला. आता ते दिवस खूप आठवतात मित्रांनो. समोर मी तुम्हाला झूम करून दाखवतो आहे, ते कोणगी गाव आहे आणि कोणगी गावाचं मंदिर आहे तिथे. इथून खूप लांब आहे, पण तुम्हाला थोडंफार मी झूम करून दाखवलं. मासे पकड. तुला किती मिळाले आरोही? कसली पाहिजे? त्याला याची भाजी पण खायची होती कुड्याच्या फुलाची. तुला बोलव मग. तुला कसं नाही दिसला? वरती नाही माझं लक्ष. वरती नाही बघितलं मी. असले आकूर मिळाले पाहिजेत. हा सुरूच आहे ना आरोही. हे घे, हा का सोडून गेला म्हणजे हे घे. मी बारकी काढीत नाही हा. हे भारी आरोही. मित्रांनो इकडे मला आता भांगीची भाजी पण मिळाली आहे. आज आम्ही भांगीची भाजी पहिल्यांदा काढतोय. अजूनपर्यंत आम्ही आकुरच काढलीत. आता ही दुसरी भाजी भांगीची मिळाली आम्हाला. बाबांना नाही आवडते का? इकडे पण थोडीशी भांगीची भाजी मला मिळाली आहे. भांगीची भाजी अजून नीट आली नाही आहे, अशीच थोडीफार मिळणार आपल्याला. तर मित्रांनो ही आहे भांगीची भाजी. ही खूप औषधी आहे. खरंच तुम्ही ही वर्षातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे. आम्ही रस्त्याने चालतो आहे आणि रस्त्यामध्ये जी कोणती भाजी मिळेल ते आम्ही काढत पुढे निघालो आहे. मित्रांनो आता आम्ही बरंचसं चाललो आहे, त्यामुळे खूप थकलो आहे आम्ही. त्यामुळे आरामात चाललो आहे आता.
पाणी पण आणलेलं होतं ते जवळपास संपलं आहे, थोडं पुढे पाणी मिळेल. त्याआधी इथे एक रानटी शेगुळाचं झाड आहे, शेंगाचं, त्याची भाजी करतात, फार कडू असतं ते तुम्हाला मी दाखवतो. त्यावर चढून मी त्या शेंगा काढतोय आणि तुम्हाला दाखवतो पण. आता तुझी वाट आहे रे इथं. आता इथं वाट संपली. काय रे हा? भाजी खडशेंगूर चल. थांब टाकू, तुम्ही बसू पण शकत नाही खाली. अरे फूट कशा घालून चढलेला मग? लाल कर तू लाल. हे पुढे नको जा. पण औषधे महाग किती आहे. ते कधी पडले मग. त्या रानातल्या रानटी शेंगाच्या शेंगा मी झाडावरती चढून काढल्यात. त्या लोकांनी पिशवीत भरून ठेवल्यात, कारण मी वरती होतो, वर चढलो होतो. तर त्या मी तुम्हाला घरी गेल्यानंतरच दाखवतो. चला तर मग मित्रांनो, आता आपण पुढचा प्रवास सुरू करूया. अरे जांभळं आहेत किरण, हे जांभळं आहेत. हे काय, हे काय झाड जांभळाचं, हे काय? अरे हे जांभळा झाड आहे. मंदिराच्या इथं जाऊन काढायला काढूया आपण, जाऊया संध्याकाळी. असं मित्रांनो, आता आम्ही खूपच वरती आलो आहे, त्याच्यामुळे बरंचसं दमलो आहे आम्ही. थोडं आता बसणार इकडे, त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास आम्ही चालू करणार आहेत. तुम्हाला इथे बघायला मिळेल मिलिंद किती दमला आहे, तेव्हा चालता पण येत नाही, थांबवत वरती चढतो आहे, कारण चढ पण तसंच मोठा इथे आहे. मित्रांनो, अजूनपर्यंत आम्हाला 2च भाज्या मिळाल्यात, एक तर चायचे आकूर आणि दुसरी म्हणजे फोडशीची भाजी. आता या ठिकाणी एक तिसरी भाजी आपल्याला बघायला मिळेल, ते म्हणजे कुड्याची फुलं. या ठिकाणी कुड्याची फुलं हे लोक काढतायत आणि त्याची खूप चांगली भाजी होते. त्याचबरोबर त्याच्या शेंगांचीही चांगली भाजी होते, तेही तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. मित्रांनो, आता आम्ही वरती एकदम टॉपला आलो आहे. खूप छान हवा वगैरे आहे, खूप जोराचा वारा असतो या ठिकाणी. या ठिकाणी 3 गावांच्या सीमा एकत्र येतात, रिंगणे, हर्दकळे आणि कोंडगे. त्याचबरोबर इथून डोंगराचा वगैरे खूप छान नजारा दिसतो, खूप छान दिसतं. इथून सर्वत्र हिरवगार आहे, हिरवळ आहे, तुम्हाला इथे बघायला मिळते. त्याचबरोबर इथे बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिळतात, कुळ्याची भाजी, आकूर वगैरे. त्याचबरोबर भारंगीची पण भाजी या ठिकाणी मिळते. आता कोणकोणत्या भाज्या पुढे मिळतील ते तुम्हाला मी दाखवणार आहे, पण त्याआधी तुम्हाला मी इथला थोडा व्ह्यू दाखवणार आहे. खूप छान दिसते, ते तुम्ही बघा. या ठिकाणावरून मित्रांनो तुम्हाला कोंडगेचं धरण पण बघायला मिळेल. मस्त वाटत ना, सेम रोवणार का वाटतंय. मित्रांनो,
इथे पण एक दुसरं कुरटर रुजलं आहे. मगाशी पण तुम्हाला मी कुरटर दाखवलं. इथे पण लाईनमध्ये बघा कशी कुरटर रुजले आहेत, खूप सारी आहेत. पण ही जरा मोठी आहेत, मगाची छोटी होती. मला लांबून दिसली म्हणून मी तुम्हाला धावत धावत दाखवायला आलो इथे. चालून आम्ही खूप दमलो आहे, आणलेलं होतं ते पाणी पण संपलं आहे, म्हणून मी इकडे पाणी मिळतं का बघायला आलो आहे. तर पाणी आहे झऱ्याला, बाकी सगळे तिकडेच थांबलेत. त्यांना बोललो तुम्ही भाजी काढा, मी पाणी बघतो आहे काय, आणि असेल तर घेऊन येतो. तर पाणी ते आलं आहे झऱ्याला, तर ते मी आता भरून इथून पाणी घेऊन जाणार आहे प्यायला. मी पिणार आणि मग बॉटलमध्ये भरून पाणी मी त्यांना घेऊन जाणार आहे. हे या ठिकाणचं पाणी मी घेणार आहे. खूप छान आहे, झऱ्याचं पाणी आहे, स्वच्छ आणि खूप गोड पण असतं ते झऱ्याचं पाणी असल्यामुळे. तुम्हाला इथे मी दाखवतो आहे. या इथून मी पाणी भरून घेऊन जाणार आहे. मी पाणी भरलं आहे, आता घेऊन चालू आहे. बाकीचे तिकडे भाजी काढतात, त्यांना पण खूप जोरात ताण लागली आहे, तर मी आता तिकडे घेऊन चाललो आहे. याच इथे पाणी भेटतं, बाकी कुठे मिळत नाही. या इथून बघा पाणी येतं आहे, तिथे झरा आहे थोडा, तिथून पाणी येतं. आणि आता पाऊस पडून काही दिवस झाले, त्याच्यामुळे तो झरा जिवंत झाला आहे. म्हणजे तिथे पाणी नसतं उन्हातून, आता पाऊस सुरू झाल्यामुळे तो झऱ्याला पाणी सुटलं आहे. तर मी आता पटापट चाललो आहे त्यांच्याकडे. मी खूप मागे राहिलो आहे, बाकीचे सगळे खूप पुढे गेलेत. जाताना मला बघा इथे थोडी नरम माती लागते. पाय असे मी जे देतो ना खाली, तसे मला आतमध्ये जमिनीत दबल्यासारखे वाटत आहेत. इथून खूप निसर्ग खूप छान वाटतो, एकदम मस्त वाटते. छोटे छोटे डोंगर, हिरवगार वगैरे. तुम्ही पण ते बघा आणि त्याचा खूप आनंद घ्या. फायनली मित्रांनो, मी त्यांच्यापर्यंत पोचलो आहे, त्यांना पाणी वगैरे दिले आणि आता इकडे पुढे आलो आहे. थोडा पाऊस आहे असं वाटतं आहे, अंधार केला आहे पावसाने. इथून पण खूप मस्त वाटते सर्व. आम्ही आता पुढे कुड्याची फुलं, कुड्याची शेंगा, जे काय मिळेल ते काढत काढत पुढे चाललो आहे. आणि तुम्हाला निसर्ग पण दाखवतो आहे. हे जे खाली गाव दिसतं आहे ते हर्दखळ्यामधलं गाव, हर्दखळ्यामधली घरं आहे ती, हर्दखळे गाव आहे. एवढ्या आम्ही सीमेवरतून चालतो आहे दोन्ही गावच्या डोंगरामध्ये. तुम्हाला इथे बघायला मिळतात घरं. ही वरची वाडी आहे आणि आणखीन पण खाली थोडी तिथे घरं आहेत. दोघांमधलं अंतर खूप आहे, तर तुम्हाला इथे ते बघायला मिळते. मित्रांनो, आता आम्ही 2.5 ते 3 तास चालून खूप लांब आलो आहे. सह्याद्रीचा किती जवळ आले बघा. सह्याद्री मगाशी किती लांब दिसत होता आणि आता किती जवळ आले बघा. बरंच चाललो आहे, दमलो आहे आम्ही. बऱ्याचशा भाज्या काढलेल्या आहेत, घरी गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे. पण आता लास्ट एक फोडशीची भाजी काढायची राहिली आहे, ती काढण्यासाठी आम्ही आता चाललो आहे. ती फोडशीची भाजी काढल्यानंतर आम्ही डायरेक्ट मग घरी जाणार, कारण आम्हाला पण खूप कंटाळा आला आहे, चालून पाय वगैरे दुखायला लागलेत. चला तर मग फोडशीच्या भाजीकडे आपण आता जाऊया. मित्रांनो, चालताना मला इथे एक फुलपाखरू दिसलं आहे, खूप छान आहे. अडकलेलं आहे का बघूया आपण. त्याला मी उचलतो आहे. मला वाटतं ते मेलेलं फुलपाखरू आहे, म्हणजे म्हातारा होऊन मेलं असेल कदाचित. खूप छान आहे दिसायला, त्याचा कलर वगैरे, त्याची डिझाईन पण खूप पंखांची वगैरे खूप छान आहे. मी घराकडे पण असं फुलपाखरू एकदा पाहिलं होतं, त्याला मी ते सोडतो आहे आणि थोडं तुम्हाला ते जवळून पण दाखवतो बघा कसं दिसतंय बघा. फुलपाखराला बाय बाय करून मी चाललो आहे फोडशीची भाजी काढायला. आता इथून जवळच फोडशीची भाजी आहे, याच्या वरच्या साईडला पण फोडशीची भाजी मिळते, पण तिथे फोडशीची भाजी न काढता आम्ही एका दुसऱ्या ठिकाणी काढतो, थोडीशी लांब आहे पुढे खालच्या साईडला. तिथे मी तुम्हाला घेऊन चाललो आहे आणि तिथली फोडशीची भाजी
मी काढणार आहे आणि काढताना तुम्हाला ती दाखवणार आहे. तर मित्रांनो मी आता इथे आलो आहे जिथे फोडीशीची भाजी मिळते. या ठिकाणीच फोडीशीची भाजी मिळते. थोडी अडचण आहे खाली, खाली जाऊन काढावं लागेल. मी यायच्या आधी किरणने आणि पण काढायला सुरू केले फोडीशीची भाजी. त्याच्याकडे पण आहे, आरोही पण वरती काढते आणि मी पण तुम्हाला आता फोडीशीची भाजी काढून दाखवणार आहे. मी पण सुरुवात करतो काढायला आणि ते तुम्ही बघा मी कोणती भाजी काढतो ते. मित्रांनो फोडीशीच्या भाजीसारखी दिसणारी आणखीन एक पात आहे, ती पण मी तुम्हाला दाखवतो आहे. हे बघा, ही जी पात आहे ना, ही फोडीशीच्या भाजीसारखी सेम दिसते, पण ती फोडीशीची भाजी नाही आहे, ती वेगळी भाजी, ती खात नाहीत. तर फोडीशीची भाजी ही आहे आणि हीच काढायची. जरा बघून काढावं लागते कारण ते दोन्ही पाती पण सेम आहेत. मित्रांनो आणखीन एक फोडीशीची भाजी ही नेहमी उतारावरतीच असते. अडचणीच्या ठिकाणी जिथे पालापाचोळा वगैरे साठला असतो त्या ठिकाणी फोडीशीची भाजी मिळते. फोडीशीची भाजी ही माळावरती वगैरे उगवत नाही, त्याचे कांदे असतात आणि दरवर्षी त्या ठिकाणी ते पाऊस गेला की आपोआप ते पाती मरून जातात आणि ते कांदे जमिनीमध्ये असतात. ज्यावेळेला दुसऱ्या वर्षी पुढच्या वर्षी ज्यावेळेला पाऊस पडेल त्यावेळेला परत त्या कांद्यातून कोंब वरती येऊन ती पात वरती येते आणि तीच आपण मग भाजी म्हणून काढतो. तर मित्रांनो फायनली आम्ही घरी आलो आहे, खूप दमलो होतो. तर मी तुम्हाला भाजी दाखवतो मी काय काय आणली ती. तर मित्रांनो पहिली भाजी म्हणजे आम्ही जी पहिली भाजी आणली ती तुम्हाला दाखवतो आहे. कुड्याची फुलं आहेत मित्रांनो, ह्याची खूप मस्त भाजी होते. त्याच्यानंतर त्याच्याच कुड्याच्या शेंगा आहेत, त्यांची पण खूप छान आणि मस्त भाजी होते. त्याचबरोबर एक सर्वात महागडी भाजी मी आणली आहे, ही सगळ्यात महागडी भाजी आहे. ही खडशेंगाची शेंगा आहेत, याची पण खूप भाजी असते, कडू असते पण खूप छान होते भाजी मित्रांनो. त्यानंतर ही भारंगी आहे. त्यानंतर हे चायनीचे आकूर आहेत, याची पण खूप चांगली भाजी होते. फणसाच्या बिया वगैरे घालून खूप मस्त भाजी होते. त्याच्यानंतर जी आम्ही महत्त्वाची भाजी आणली होती ती म्हणजे फोडशीची, ही पण खूप छान भाजी असते. मित्रांनो इतक्या सगळ्या मी भाज्या आणल्या आहेत. तुम्ही कधी खाल्ला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.